आता शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे आणि ती सुद्धा कच्च्या बच्चांसाठी। राज्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळते। याबद्दल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत ऑनलाईन बैठक घेतली। या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सकारात्मक असल्याचं दिसलं। त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात तसंच कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय होईल। पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याबद्दलचा निर्णय कदाचित दिवाळीनंतर लगेचच घेतला जाऊ शकतो। हिरंब कुलकर्णी शिक्षणतज्ञ आपल्यासोबत आहेत। हिरंबजी, कसं पाहता या निर्णयाकडे, म्हणजे संभाव्य निर्णयाकडे? अत्यंत योग्य आणि लॉजिकल निर्णय आहे। याचं कारण असं की आता माध्यमिक शाळा सुरू झाल्यात, परंतु कुठे तक्रार नाही की कुठे मुलांना बाधा होते आहे आणि कोरोनाची एकूणच प्रभावही खूप कमी होतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं हा योग्य निर्णय। स्वीडन सारख्या देशानं 20 लाख मुलं शाळेमध्ये आल्यानंतर बालवाडीपासून त्यांनी मुलं बोलवली आणि फक्त 35 मुलं बाधित झाली मागच्या वर्षी। म्हणजे लहान मुलांच्या बाबत जी भीती आहे ती जास्त करून सांगितली जाते असं सुद्धा कधी कधी वाटतं। त्यामुळे हा निर्णय अत्यंत योग्य आहे। शासनाने काळजी घेऊन पाठपुरावा करावा। हिरम सर, याच्यात असं नाही तुम्हाला वाटत की शाळा सुरू करायच्या एकदा म्हटल्या पहिली ते चौथी, मग शहरी किंवा ग्रामीण कुठल्याही भागातल्या असोत, त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी आपोआप सुरू होतील? म्हणजे आत्ता तरी 8वी 9वी 10वीच्या शाळा सुरू आहेत तर विद्यार्थी एकटे जातात। लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या की त्यांच्याशी जोडलेल्या व्हॅन्स, स्कूल बस, हे सगळं सुरू होईल पुन्हा आणि तिथे स्वाभाविकपणे सॅनिटायझेशन किंवा टेम्परेचर चेक करणे या गोष्टींचं बंधन असेलच। हो, अर्थात बरोबर आहे। शहरी भागामध्ये हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, हे नक्कीच आहे, म्हणजे मोठ्या शहरांमध्ये। त्यामुळे मोठ्या शहरांच्या बाबत सरकारने थोडासा अंदाज घेऊन हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरुवात केली तरी हरकत नाही। परंतु काय होतं की त्याच्यामुळे संपूर्ण राज्याचाच निर्णय लांबतो। त्यामुळे मला असं वाटतं की आपण जी न्यूज 18ने मागच्या वर्षीची भूमिका आपण सर्वांनी मिळून घेतली होती की खालपासून जा, म्हणजे ग्रामीण भाग, निम शहरी भाग, नगरपालिका क्षेत्र, अशा टप्प्याने जाऊन महापालिका क्षेत्र अगदी त्यानंतर 8 दिवसांनी सुरू केलं तरी चालेल, परंतु बाकी महाराष्ट्रातल्या शाळा सुरू करून दिल्या पाहिजेत असं मला वाटतं। बरं, हिरम सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।